आज मी ॲस्ट्रोवास्तूबद्दल काही माहिती सांगणार आहे. कारण मार्केटमध्ये सध्या ॲस्ट्रोवास्तू हे खूप सुरू आहे. पण अजूनही खूपशा कन्सल्टंट्सला ॲस्ट्रोवास्तूची आयडिया नाही आहे, म्हणजे व्यवस्थित आयडिया नाही आहे. तर आज मी सोप्या आणि साध्या एक उदाहरण घेऊन तुम्हाला ॲस्ट्रोवास्तूबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करते. आपण फॉर एक्झाम्पल राहू. राहू म्हणजे काय ना, अटेन्शन, अट्रॅक्शन आणि अटॅचमेंट. आता राहू आपल्या कुंडलीमध्ये, आपल्या पत्रिकेमध्ये राहू ज्या घरामध्ये आहे, त्या घराच्या संबंधित दिशेमध्ये आपल्याला राहूचं सामान हे मिळणारच आपल्या घरात. आता राहूचं सामान म्हणजे काय, ज्याला धड नाही. असं सामान जसं की गौतम बुद्धा हेड झालं किंवा खाटू श्यामजीचा फोटो झाला किंवा असे ऑब्जेक्ट्स जे राहू रिप्रेझेंट करतो. आणि संबंधित दिशा म्हणजे काय? तर ज्यांना ॲस्ट्रोलॉजी थोडंफारही समजतं त्यांना समजलं असेल की मला काय म्हणायचंय. परंतु ज्यांना नाही समजत त्यांना मी एक साधं उदाहरण देऊन सांगते. आपली पत्रिका तर सगळ्यांनी बघितली असेल, ज्याच्यामध्ये 12 घर असतात. तर त्यातलं समजा पहिलं घर हे पूर्व दिशेला रिप्रेझेंट करतं. आता राहू जर पहिल्या घरामध्ये बसला आहे पत्रिकेमध्ये, तर पूर्व दिशेला आपल्या घरात राहूचं सामान हे मिळणारच मिळणार. आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय होऊ शकतो? तर काय होईल, जर आपल्या पत्रिकेमध्ये राहू चांगला आहे, तर तो आपल्याला खूप चांगले रिझल्ट देईल आणि जर आपल्या पत्रिकेमध्ये राहू वाईट आहे, तर तो आपल्याला खराब रिझल्ट देईल. आता याच्यावर आपण उपाय करू शकतो. तर उपाय काय करायचा? तर संबंधित दिशेमध्ये जे राहूचं सामान आहे, जर का तुम्हाला वाईट रिझल्ट येत असेल, तर संबंधित दिशेमध्ये जे राहूचं सामान आहे, ते तिथून तुम्ही काढा. म्हणजे जे निगेटिव्ह इफेक्ट आहे, ते संपायला लागतील.